शनी शिक्षा देत नाही, तर शनी कर्माचा आरसा तुम्हाला दाखवत असतो. शनी वक्री असताना नंतर पाहू म्हणलेल्या जुन्या आर्थिक गोष्टी पुन्हा समोर येत असतात. व्यय, प्रवास खर्च, औषधोपचार किंवा कुटुंबाचे खर्च या काळामध्ये वाढू शकतात. नामस्मरण, सेवा, पितृकृत्य आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं हे या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपाय ठरणार आहे. आता प्रत्येक जन्मराशीच्या व्यक्तींना या वक्री शनीचा परिणाम काय होणार आहे जाणून घेऊया. 26 जुलै ते 10 डिसेंबर या काळामध्ये वक्री अवस्थेत शनी आहे. अनेक व्हिडिओ तुम्ही मीडियावर असे ऐकले असतील, अनेक जणांनी तुम्हाला घाबरवून देखील सोडलं असेल की शनी वक्री असल्यावर हे होणार, ते होणार, ही संकट येणार, ती संकट येणार, निसर्गामध्ये उत्पात होणार वगैरे वगैरे वगैरे. पण नक्की शनी वक्री असल्यावरती तुमच्यावर काय परिणाम होणार आहे, तुमच्या राशीवर, तुमच्या नक्षत्रावर, निसर्गावर, शेअर मार्केटवर त्याचा परिणाम काय होणार आहे, हे तुम्ही इतर व्हिडिओमध्ये न जाणलेलं सत्य जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. आकाशामध्ये मीन राशीत रेवती नक्षत्रात शनी आहे. रेवती नक्षत्राच्या शनीविषयी शास्त्रामध्ये काय म्हणलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रेवत्याम राजभृताः क्रौंचद्वीपाश्रिताः शरद सस्यम शबराश्च निपीड्यन्ते यवनाश्च शनैश्चरे चरती असं म्हणलंय. शनी रेवती नक्षत्रामध्ये भ्रमण करत असताना राजसेवक, शासन व्यवस्था, शरद काळातली, शरद ऋतूतली पिकं, वनप्रदेशाशी संबंधित लोक आणि विदेशी किंवा सीमा समूहामध्ये जी लोक राहतात त्यांना पीडा किंवा ताण येऊ शकतो. यवन देशामध्ये विशेष उपद्रव होतो असा संहिता ग्रंथामध्ये त्याचा संकेत देखील शास्त्रामध्ये देऊन ठेवला आहे. पण प्रत्येक व्यक्तीवर परिणाम मित्रांनो सारखा कधीही नसतो, कारण तो तिच्या जन्मराशीशी, नक्षत्र, दशा, अंतरदशा, महादशा, कुंडलीतल्या शनीची स्थिती आणि शनी शुभ की अशुभ भावांना स्पर्श करतो या सगळ्यांवर अवलंबून असते. आजचा व्हिडिओ विशेष कारण त्याचं काय आहे तर आम्ही तुमच्या समोर असलेल्या प्राचीन नक्षत्र फलाच्या पद्धतीनुसार 27 जन्म नक्षत्रांवर वक्री शनीचं व्यवस्थित फळ काय मिळणार आहे ते आपण या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम त्याच्यासाठी वक्री ग्रह म्हणजे काय हे आधी नीट समजून घेतलं पाहिजे. वक्री ग्रह म्हणजे ग्रह खरोखर आकाशात उलटा फिरू लागला असा अर्थ नसतो. आधुनिक खगोलशास्त्रानुसार शनीसारखा बाह्य ग्रह सूर्याभोवती आपल्या कक्षेत पुढेच फिरत असतो, पण पृथ्वी स्वतःच्या आतल्या आणि जलद कक्षेतून शनीला ओलांडते किंवा पृथ्वीवरून पाहताना शनी काही काळ पार्श्वभूमीच्या तारकांच्या तुलनेत मागे चालल्यासारखा दिसतो. म्हणजे आउटर प्लॅनेट्सचा ॲपरंट बॅकवर्ड मोशन पृथ्वी त्यांना ओलांडताना दिसते तेव्हा दिसत असतो. भारतीय सिद्धांत खगोलशास्त्राने सुद्धा ग्रहांच्या गतीचे सूक्ष्म प्रकार मान्य केलेले आहेत. म्हणून सूर्य सिद्धांत इत्यादी ग्रंथामध्ये स्पष्टाधिकार नावाच्या प्रकरणात ग्रहांची 8 प्रकारची गती सांगितलेली आहे. ती कुठली सांगितली आहे तर वक्रा कुटिला मंदा मंदतरा समा तथा शीघ्रतरा शीघ्रा ग्रहाणाम अष्टधा गती ही सांगितलंय. म्हणजे ग्रहांची वक्र, अतिवक्र, विकला, मंदा, मंदतरा, समा, शीघ्रतरा आणि शीघ्रा अशी 8 प्रकारची गती ही सूर्य सिद्धांतामध्ये ग्रहाची सांगितली आहे. आता शनीचा अर्थ फक्त दुःख, अडथळे, विलंब एवढाच नाहीये. शनी म्हणजे कर्म, न्याय, शिस्त, विलंबाने येणारं पण टिकाऊ असलेलं फळ, कष्टाचं मूल्यमापन आणि अहंकाराचा भंग हे सर्व शनी महाराज दाखवत असतात. शनी संथ आहे म्हणून तो तात्कालिक फळ देत नाही मित्रांनो, पण शनी जिथे स्पर्श करतो तिथे तो तुम्हालाच प्रश्न विचारत असतो की तुमच्या जीवनामध्ये शिस्त आहे का, प्रामाणिकपणा आहे का, कर्ज, करार, जबाबदारी, वेळ, आरोग्य, वृद्धांची सेवा, कर्मचाऱ्यांची न्याय तुम्ही देताय का, या सगळ्या गोष्टीत तुम्ही या चौकटीत योग्य आहात का. वक्री शनी हा प्रश्न अधिक तीव्रतेने तुम्हाला विचारत असतो, कारण वक्री अवस्था म्हणजे बाह्य विस्तारापेक्षा अंतर्मुख पुनरावलोकन करण्याची ती आपली अवस्था असते. आता आपण प्रत्येक 27 जन्म नक्षत्र जे आहेत अश्विनी ते रेवती त्या व्यक्तींना या वक्री शनीचं फळ काय मिळणार आहे ते पाहूयात. अश्विनी जर तुमचं जन्म नक्षत्र असेल तर हा जो काळ आहे तो प्रवास, स्थलांतर, बोलण्यात संयम ठेवायचा आहे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना कामानिमित्त हालचाली, कुठेतरी कागदपत्र सांभाळण्याचा इशारा आम्ही देतोय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासात विलंब, वाहन आणि प्रवासात सावधगिरी बाळगायची गरज आहे.
रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्य, सावधगिरी, पचन विकार आणि शारीरिक पीडा टाळण्याचा सल्ला यामार्फत देण्यात येतोय. मृगशीर्ष नक्षत्राच्या व्यक्तींना मानसिक ताण, आरोग्य तपासणी आणि विश्रांतीची गरज या काळामध्ये आहे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बंधन, करार, कायदेशीर किंवा कार्यालयीन अडथळ्यांमध्ये कुठेतरी सावधगिरी बाळगायची गरज आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना जबाबदारी वाढणं, नातेसंबंध किंवा व्यवहारामध्ये कुठेतरी अडकणं यासारखं प्रतिकूल फळ आहे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सुख, घरगुती स्थैर्य, कुटुंबाचा आधार तुम्ही या काळामध्ये बनाल. आश्लेषा जन्म नक्षत्र असलेल्यांना सुद्धा सुख, जुनी कामं सुटणं, अंतर्गत समाधान असं चांगलं फळ आलेलं आहे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सुख, प्रतिष्ठा टिकणं, वरिष्ठांचं सहकार्य या काळात तुम्हाला मिळेल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्तींना सुख सुविधा वाढणं, पण खर्चावर नियंत्रण ठेवायचा सल्ला आम्ही या माध्यमातून देतोय. उत्तरा फाल्गुनी जन्म नक्षत्र असणाऱ्यांना सुख आणि नियोजनाने प्रगती, स्थैर्य असं फळ आलेलं आहे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ, कौशल्यातून उत्पन्नामध्ये वाढ, कामात यश हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे. चित्रा जन्म नक्षत्र असेल तर लाभ, परिश्रमाचं फळ लगेच मिळणं, नवीन कामांच्या संधी तुम्हाला या माध्यमातून प्राप्त होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना देखील लाभ, संपर्क वृद्धी, व्यापार किंवा व्यवहारामध्ये या काळामध्ये फायदा होईल. विशाखा जन्म नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ, प्रयत्नांना यश, पण अहंकार या काळामध्ये टाळायचा आहे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हानी, खर्च, भागीदारी किंवा तत्संबंधी गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगायची आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हानी, प्रतिष्ठा, कागदपत्र व आरोग्य या काळामध्ये जपायचे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना देखील हानी, घाईघाईचे निर्णय टाळायचे. जुने प्रश्न पुन्हा समोर यायची शक्यता या काळामध्ये आहे. पूर्वाषाढा व्यक्तींना व्यय, प्रवास खर्च, औषधोपचार किंवा कुटुंबाचे खर्च या काळामध्ये वाढू शकतात. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यय, घर, मालमत्ता, जबाबदारी व आर्थिक नियोजनाची या काळामध्ये मित्रांनो गरज आहे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना देखील व्यय, कामासाठी धावपळ, खर्चावर नियंत्रण या गोष्टींची गरज असणार आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रोगराई, सांधे, हाडे किंवा थकवा किंवा वात विकारांकडे या काळामध्ये लक्ष द्यायचे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींनी रोग, निद्रा, औषध, मानसिक ताण व आरोग्य शिस्त लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना देखील रोगराई हे फळ आहे. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव, जुन्या त्रासांची तपासणी पुढं ढकलायची नाहीये, या काळात करून घ्यायची आहे. उत्तरा भाद्रपदा व्यक्तींना रोगराई, शनी संबंधी आरोग्य, सावधगिरी बाळगण्याची आम्ही सल्ला देतोय. विशेष करून वातविकार, जुने आजार असतील तर सावध राहा. पाय, सांधे, नसा यांची काळजी घ्यायची आहे. आणि रेवती ज्यांचं जन्म नक्षत्र त्यांच्यासाठी लाभ, पुनर्रचना, योग्य निर्णय, जुनं कर्मफळ आणि संयमातून प्रगती असं हे 27 नक्षत्रांचं फलित तुम्हाला आलंय. आता प्रत्येक जन्मराशीच्या व्यक्तींना या वक्री शनीचा परिणाम काय होणार आहे जाणून घेऊयात. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनी 12व्या स्थानामध्ये वक्री आहे. त्यामुळे 7.5चा प्रारंभिक स्पर्श तुम्हाला झालेला आहे. खर्च, झोप, विदेश, दूर प्रवास, मानसिक ताण आणि जुन्या भीती पुन्हा कुठंतरी समोर यायची शक्यता या काळामध्ये आहे. सावधगिरी काय बाळगायची तर उधारी टाळा, निद्रा आणि डोळे सांभाळा आणि अनावश्यक प्रवास तुमचा कमी करा. उपाय काय करायचा आहे तर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा शनी महाराजांसमोर लावा आणि श्रमजीवी व्यक्तींना मदत करा आणि शनी मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळामध्ये करा. वृषभ राशीसाठी शनी 11व्या स्थानात म्हणजे लाभस्थानात येतो. त्यामुळे लाभ, संपर्क, मोठी उद्दिष्ट, दीर्घकालीन योजना यांना गती मिळेल. पण वक्री शनी जुन्या मित्र परिवाराचा पुनर्विचार करायला तुम्हाला लावेल. म्हणून सावधगिरी काय घ्यायची तर लोभापायी चुकीच्या योजना आखू नका. उपाय काय करायचा तर प्रामाणिक कमाईवर लक्ष द्या, अन्नदान करा आणि शनिवारी शनी स्तोत्राचं पठण करा. मिथुन राशीसाठी शनी हा कर्मस्थानात 10व्या स्थानात येतोय. व्यवसाय, पद, जबाबदारी, शासकीय कागदपत्र यांचा पुनर्विचार करायचा आहे. वक्री अवस्थेमध्ये जुन्या कामांची तपासणी तुमच्या होऊ शकते. त्यामुळे सावध राहा. सावधगिरी बाळगायची ती म्हणजे वरिष्ठांची संघर्ष या काळामध्ये टाळायचा आहे. नोकरीमध्ये नियमांचा भंग कधी करू नका. वेळ पाळा. आणि उपाय काय करायचा तर कामात मी आता म्हटलं तसं वेळेचं आणि शिस्तीचं पालन आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा या काळामध्ये. कर्क राशीसाठी शनी महाराज 9व्या म्हणजे भाग्यस्थानामध्ये येतात. त्यामुळे भाग्य, सद्गुरू प्राप्ती, धर्म,
वडीलधारे दीर्घ प्रवास यात विलंबानंतर स्थैर्य येईल. सावधगिरी काय बाळगायची तर पितृतुल्य व्यक्तींशी या काळामध्ये मतभेद टाळायचे. उपाय करताना गुरुसेवा करायचे, वृद्धांची सेवा करायचे, शनिवारी दानधर्म करायचे आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनी हा 8व्या स्थानात मृत्यू स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्यामुळे आरोग्य, आकस्मिक खर्च, विमा, वारसा, गुप्त व्यवहार आणि जुनी कर्ज यांच्याकडे तुम्ही आधी लक्ष या काळामध्ये द्यायचं आहे. सावधगिरी काय तर वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. शस्त्रक्रियेचे निर्णय असतील तर ते विचारपूर्वक घ्या. उपाय करताना शनिवारी शनी महाराजांचं नामस्मरण, काळे तीळ आणि उडदाचं दान सत्पात्री व्यक्तीला करा. अनैतिक व्यवहार टाळा. कन्या राशीसाठी शनी हा 7व्या स्थानामध्ये येतोय. त्यामुळे विवाह, भागीदारी, करार, सार्वजनिक प्रतिमा, ग्राहक संबंध यामध्ये पुनरावलोकन तुम्हाला करायची गरज आहे. सावधगिरी काय तर बोलण्यामध्ये कटुता टाळायची आहे. कायदेशीर कागदपत्र वाचून मगच निर्णय घ्या. उपाय करताना जोडीदाराचा सन्मान ठेवा, संयम ठेवा आणि शनिवारी दशरथ विरचित शनी स्तोत्राचं पठण करा. तूळसाठी शनी हा 6व्या स्थानात येतोय. हे शनीसाठी तुलनेने अतिशय समर्थ बलवान स्थान आहे. त्यामुळे शत्रू, रोग, कर्ज, स्पर्धा यांवर तुमचं नियंत्रण मिळू शकतं, पण श्रम जे आहेत ते या काळात वाढतील. सावधगिरी म्हणून आरोग्याची शिस्त सोडू नका. उपाय करताना नियमित दिनचर्या आणि सेवा कार्य सतत हातून घडू देत. वृश्चिक राशीसाठी शनी हा 5व्या स्थानामध्ये येतोय. त्यामुळे संतती, शिक्षण, बुद्धी, गुंतवणूक, प्रेमसंबंध यामध्ये गंभीरतेने विचार करायची गरज आहे. सावधगिरी काय तर सट्टा, जुगार, अति जोखीम या काळामध्ये टाळायची आहे. उपाय करताना गरजू विद्यार्थ्यांना विशेष करून मदत करा. जपजाप्यामध्ये सातत्य ठेवा. गुरुमंत्राचा जप या काळात जास्त चालू ठेवा. धनु राशीसाठी शनी हा 4थ्या स्थानामध्ये कंटक स्थानामध्ये येतोय. हा थोडासा ताणतणाव वाढवणारा काळ आहे. त्यामुळे घर, वाहन, मालमत्ता, मातृस्वास्थ्य, मानसिक शांतता याच्याकडे लक्ष द्यायचे. सावधगिरी बाळगताना घरगुती वादविवाद वाढवू नका आणि वाहनं सावकाश या काळामध्ये चालवा. उपाय करताना आईची सेवा या काळात करायची आहे आणि घरामध्ये शनी स्तोत्राचं पठण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण जास्तीत जास्त करावं. मकर राशीसाठी शनी 3ऱ्या स्थानामध्ये येतोय. त्यामुळे पराक्रम, धैर्य, उपक्रम, लेखन, संवाद, छोटे प्रवास यातून तुम्हाला लाभ होईल. सावधगिरी बाळगताना भावंडांशी ताणतणाव टाळा. उपाय करताना श्रमाला घाबरू नका आणि नियोजनाने सर्व कामं तुमची पूर्ण करा. कुंभ राशीसाठी शनी हा 2ऱ्या स्थानामध्ये धनस्थानात येतोय. 7.5चा अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात. आर्थिक किंवा पारिवारिक जो काही धडा तुम्हाला बसायचा तो मागं बसलेला आहे. त्यामुळे वाणी, कुटुंब, धन, आहार, बचत यांची योग्य काळामध्ये परीक्षा करणं गरजेचं आहे. त्यानुसार वागणं गरजेचं आहे. सावधगिरी बाळगताना कठोर बोलणं टाळायचंय, अनियंत्रित खर्च टाळायचे आणि चुकीचं कर्ज घेणं टाळायचंय. उपाय करताना काय करायचं आहे तर सत्यवाणी बोला. खोटं बोललेलं पकडलं जाऊ शकतं या काळामध्ये. त्यामुळे अन्नदान देखील करा. शनिवारी काळे तिळांचं दान जरूर करा. मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनी जो आहे तो तुमच्या राशीवरच म्हणजे 7.5चा जो काही मध्य भाग आहे तो तुम्ही अनुभवत आहात. त्यामुळे व्यक्तिमत्व, आरोग्य, मानसिक भार, जबाबदारी, दिशा यांचा कुठेतरी पुनर्जन्म व्हायला लागेल. त्यामुळे सावधगिरी काय तर नैराश्याला कधीही खतपाणी घालू नका. निगेटिव्ह थिंकिंग, फ्रस्ट्रेशन यापासून दूर राहा. आरोग्याची तपासणी वेळच्या वेळी करून घ्या. उपाय करताना शिस्त ठेवा. नामस्मरण, सेवा, पितृकृत्य आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं हे या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपाय ठरणार आहे. जनमानस, शासन, अर्थव्यवस्था आणि निसर्ग याच्यावर देखील या वक्री शनीचा परिणाम होत असतो. शासन प्रशासनावर काय परिणाम होईल तर सरकारी यंत्रणा, कर्मचारी, कंत्राट, कर विषयक निर्णय, कायदेशीर प्रक्रिया, सीमा संबंध, परकीय धोरणं यात पुनर्तपासणीची स्थिती निर्माण होते. अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल तर विलंबित पेमेंट, जुने करार, विमा, कर्ज, दीर्घकालीन गुंतवणूक, जमीन विषयक व्यवहार यात तपासणी आणि कडक नियम या काळामध्ये येऊ शकतात. शेती निसर्गावरती परिणाम काय होईल तर शरद ऋतूत येणारी पिकं आश्विन कार्तिकामध्ये जी येतात ती काही वेळेला त्याचा नाश होऊ शकतो किंवा उशिरा येणारा पाऊस किंवा ओलाव्याचा ताण, पिकांच्या रोगराईकडे देखील या काळामध्ये लक्ष द्यायचंय. शनी हा विलंब, कोरडेपणा, थंडी, मंद वाढ आणि कठीण श्रम यांचा कारक मानला जातो.
म्हणून शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन, साठवण आणि विमा याच्यावर या काळामध्ये लक्ष द्यायचे. जनमानसावर परिणाम होताना लोकांमध्ये असुरक्षितता, आर्थिक दबाव, शासन विषयक प्रश्न, नोकरीतील ताण, वृद्ध आणि श्रमिक वर्गाची समस्या अधिक स्पष्ट या काळामध्ये होऊ शकते. वक्री शनी काळामध्ये ओव्हरऑल सावधगिरी काय घ्यायची आहे, तर या काळामध्ये भीती नको पण शिस्त हवी. पहिली सावधगिरी काय, तर कागदपत्र, जमीन, घर, वाहन, भागीदारी, नोकरी, करार, कर्ज, विमा आणि कर ही प्रत्येक कागदपत्र नीट वाचायची. दुसरी सावधगिरी आरोग्याच्या संबंधामध्ये घ्यायचे. त्यामध्ये प्रामुख्याने हाडं, सांधे, गुडघे, पाय, नसातील वेदना, वातविकार, झोप, डिप्रेशन आणि थकवा यांकडे दुर्लक्ष कधीही करू नका. तिसरी सावधगिरी कुठली, तर आर्थिक शिस्त. शनी वक्री असताना नंतर पाहू म्हणलेल्या जुन्या आर्थिक गोष्टी पुन्हा समोर येत असतात. उधारी, EMI, कर, दंड, वसुली, जुनं बिल यांचा हिशोब नेहमी ठेवा. चौथी सावधगिरी असेल तर वृद्ध आणि श्रमिक वर्गाच्या बाबतीत. घरातील वृद्ध, त्याचबरोबर कामगार, ड्रायव्हर, सुरक्षा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, हातावर पोट असलेले लोक यांच्याशी कधीही या काळामध्ये अन्याय करू नका. शनीचा सर्वात मोठा उपाय म्हणजे न्याय. पाचवी सावधगिरी कुठली असेल तर अहंकार. शनी अहंकार हा फोडून टाकत असतो. माझ्याशिवाय काही चालत नाही अशी वृत्ती असेल तर शनी तिला आवर घालत असतो या काळामध्ये. आता उपासना आणि उपाय काय करायचे हा सर्वात महत्त्वाचा विषय. शनीची उपासना भीतीने कधीही करू नका. शिस्त, नम्रता आणि कर्मशुद्धीने ही उपासना करायची आहे. शनैश्चराच्या स्तोत्रामध्ये उपायाचा सुंदर निर्देश आलेला आहे शास्त्रामध्ये. तिलैर यवैर माश गुडान्न दानैर लोहेन नीलांबर दानतोवा प्रीणाती मंत्रैर निजवासरेच तस्मै नम श्री रविनंदनाय असं म्हटलंय. म्हणजे तीळ, सातू, माश म्हणजे उडीद, गूळ, अन्नदान, लोखंड, निळं वस्त्रदान आणि शनिवारी मंत्रजप याद्वारे शनिदेव प्रसन्न होतात असा स्तोत्रामध्ये निर्देश केलाय. याच स्तोत्रात शनीची 10 नावं जी आहेत ती पाहिली तर त्याने सुद्धा शनी पीडेचा परिहार होतो असं शास्त्रामध्ये सांगितलंय. मंडळी, वक्री शनी म्हणजे विनाश नाहीये. वक्री शनी म्हणजे पुनरावलोकन आहे. शनी काय म्हणत असतो नेहमी, थांब, विचार कर, जुनं कर्ज फेड, जुनी चूक सुधार, वृद्धांचा सन्मान कर, कष्टाला प्रतिष्ठा दे, अन्याय थांबव आणि मगच पुढे जा. 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा काळ प्रत्येकासाठी सारखा नसणार आहे. काही जन्मनक्षत्रांना लाभ, काहींना सुख, काहींना यात्रा, काहींना खर्च, तर काहींना आरोग्यासंबंधी सावधगिरी. पण ज्याने शिस्त, संयम, सत्य, दान आणि सेवाच पत्करलेली आहे त्यांच्यासाठी शनी महाराज कठोर शिक्षक असले तरी शेवटी न्याय देणारे ठरत असतात. शेवटी एकच वाक्य सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, शनी शिक्षा देत नाही तर शनी कर्माचा आरसा तुम्हाला दाखवत असतो. अशाच शास्त्राधिष्ठित पंचांग, ज्योतिष, धर्मशास्त्र आणि आचार विषयक माहितीसाठी आमचा देशपांडे पंचांग ॲस्ट्रो हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या कुटुंबियांना आणि अभ्यासू मित्रांना नक्की शेअर करा. नमस्कार.